पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपने राष्ट्रवादी विरोधात मोर्चा काढला। त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार पलटवार केला। हा मोर्चा म्हणजे लबाड आणि टंग्यांचा मोर्चा असल्याची जहरी टीका राष्ट्रवादीने केली आहे। राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणताना मग राष्ट्रवादीच्याच लोकांना प्रवेश कसे देता असा सवालच भाजपला केलाय। मोर्चा हा खरं पाहता तर लबाड आणि टग्यांचा मोर्चा होता। म्हणजे एका बाजूला सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे नेते हे विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करतात असा कांगवा करणारी लोक, असा गाजावाजा करणारी लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पदाधिकारी, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी आयात करतात। हा आयात करायचा धंदा त्यांनी पहिला बंद करावा। भाजपने या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। योगेश बहल राजकारणातले शक्ती कपूर असल्याची टीका भाजपने केली आहे। जो खलनायक म्हणून आपल्या हिंदी चित्रसृष्टीमध्ये जसं शक्ती कपूरच एक नेहमी त्यांची जी कामकाज जे काम ते करायचे, जी भूमिका ते वठवायचे की त्याच्यामध्ये कोणती नीतिमत्ता त्या व्यक्तीला नसते, तर अशा प्रकारची नीतिमत्ता असणारा या ठिकाणचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे त्यांचा जे काही चेहरा आहे तो खरा चेहरा लोकांपुढे आणण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करतोय। राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप होणारच, पण हे आरोप करताना नेते मंडळींनी थोडंसं भान बाळगायला हवं। नाहीतर पक्ष पातळीवर होणारे हे आरोप वैयक्तिक संघर्षात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।